अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वितरित केल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे। या संपूर्ण प्रक्रियेला मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिली आहे। सोबतच ज्यांनी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आहे। तर अजित पवार यांचा ज्या दिवशी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्याच दिवशी अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वितरित केले होते आणि माध्यमांद्वारे हे जेव्हा प्रकरण पुढे आलं त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी संपूर्णपणे दखल घेतली आहे प्रकरणाची आणि या प्रक्रियेला आता मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे। अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणी तुम्ही चौकशीचे आदेश दिलेले उपसचिवांचं नाव समोर आलेलं आहे। याच्यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल। सर, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आज आहेत, पंतप्रधान सुद्धा आहेत। श्री देवेंद्र फडणवीस जी को धन्यवाद कहना चाहूँगा। ये एक कदम साक्षरता की ओर है कि शिक्षा बेची नहीं जाए, ऐसा उन्होंने ये किया है। और सबसे बड़ी बात ये है कि कल मुझे इनका महाजन जी जो सुमित्रा जी उनके यहाँ से फ़ोन आया था कि आज इसकी चौकसी लगवाइए करके, तो मैं इसीलिए आज मुंबई जा रहा हूँ और सबको सेक्शन 10 के अंतर्गत ये नोटिस देने वाला हूँ जितने भी शिक्षण अधिकारी है जिन्होंने किया है, और साथ में जो संस्था संचालक है उनको भी बुलाने वाला हूँ। जो मंत्रालय के लोग जो इसमें शामिल हैं उनसे बुलाकर पूछा जाएगा। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या या तत्परतेमुळे म्हणजे खरं मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते। त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि ह्याची पूर्णपणे एक पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्यामागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे करते।